हे माझ्या निदर्शनास आलं. माझा आवाज येत असेल तर ही माईक मी काढतो बाजूला, कारण मला हात बांधून बोलता येत नाही. मागच्या 8 वर्षामध्ये मी खूप असा अभ्यास केला, पण मी ज्या अपेक्षेनं मध्ये गेलो होतो त्या अपेक्षेचा भंग झाल्यासारखं मला वाटलं. कारण जी वकिलांची संस्था आहे, वकिलांचं एवढं मोठं एक दालन आहे, पण तिथं वकिलाचा विचारच होत नाही, हा खेदानं मी तुमच्या पुढे नमूद करतो. पहिल्यांदा मी आणखीन एक कबुली तुमच्या पुढे देतो की मी गेल्या निवडणुकीच्या नंतर मध्यंतरी इथं एकदा आलो होतो, पण ती वकिली करण्यासाठी आलो होतो, पण आपली काही भेट घेतली नाही. पण मध्यंतरीच्या काळी 3 वर्ष कोविडमध्ये गेला आणि मला रिमोटाईट आर्थो झाला असल्यामुळं मला 3 वर्ष ट्रीटमेंट घ्यावं लागली. त्याच्यामुळं कदाचित आपला संपर्क होऊ शकला नाही आहे. त्याबद्दल मी पहिल्यांदाच आपली दिलगिरी आणि माफी मागू इच्छितो. पण मागच्या 8 वर्षामध्ये मी अनेक साऱ्या पैलूवर अभ्यास केला आणि त्यामध्ये माझ्या निदर्शनास असं आलं की हे बार काउन्सिल काहीतरी चुकीच्या मार्गाने काम करते आहे. वकिलाच्या हिताचं राजकारण करत नाही, वकिलांच्या संरक्षणाचं बोलत नाही, वकिलांच्या फायद्याचं काही इथे निर्णय. आणि मला माहीत नसेल तर तुम्ही सांगा, मागच्या 8 वर्षामध्ये वकिलाच्या हिताचा एक तरी निर्णय झाला का? एक तरी. पण जी चांगली कामं झाली त्याबद्दल मी त्यांना सपोर्ट केलेलाच आहे. मी पहिल्यांदा सांगू इच्छितो की लोकशाही जिथं आपण स्वीकारली त्यावर ती मेजॉरिटी आणि मायनॉरिटी आपण बघत असतो. या 25 सदस्यापैकी त्यांच्या जवळचे लागे बांध्यातले, त्यांच्या सोयीचे, त्यांचे हा मिळवणारे हे 15 लोक एकीकडे बसले आणि मग आमच्यासारखे स्वाभिमानी आणि स्पष्ट बोलणारे यांना मात्र 10 मध्ये जावं लागलं. हे 10 मध्ये गेल्यानंतर काय कळलं? फक्त आम्ही काय करायचं की काउन्सिलमध्ये काय विचार होतो, वकिलाच्या हिताचा होतो का नाही, त्याबद्दल फक्त आम्ही निषेध किंवा विरोध करू शकतो, पण आम्हाला त्यामध्ये आमच्या बाजूने कधी निर्णय होण्याचा विषय आला नाही. कारण हे 15 लोक आम्ही काही जरी बोललं तर फक्त निषेध नोंदवायचे आणि ठराव मात्र त्यांच्या बाजूने करून घ्यायचे. यामुळं आम्हाला अत्यंत खेद असा वाटला की ही संस्था वकिलांच्या हितासाठी काम करत नाही आहे. आपण एवढी टर्म बघूया आणि जर जमलं तर दुसऱ्या टर्ममध्ये यांना आपण धडा शिकवण्याचा एक ठेका आपण उचलूया, अशा पद्धतीचं ठरवून या निवडणुकीमध्ये मी उतरलोय. आणि म्हणून याच्यानंतर मी निवडणुकीत येणार नाही बार काउन्सिलच्या. याचं कारण असं आहे की इतरांना संधी मिळाली पाहिजेत. सतत मी 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 करण्याची भाषा हे जे आहे, हे मला पाहिजे, ते मला पाहिजे, ते मला पाहिजेत, याला कुठंतरी शह देऊन मी म्हणतो की आपण सुद्धा बाजूला सरल्यानंतर दुसऱ्याला ऑटोमॅटिक संधी मिळेल अशा भूमिकेमध्ये मी असतो. मित्रांनो, तुम्हाला मी काय सांगतो की मागच्या 8 वर्षामध्ये वकिलाची संस्था, ज्या संस्थेमध्ये 2,80,000 सदस्य आहेत, एवढी मोठी संस्था, ज्या संस्थेला कॉन्स्टिट्युशनल बेस आहे, ज्या संस्थेला पार्लमेंटरी बेस आहे, अशी ही संस्था, ही काय NGO आहे का? ही काय विविध कार्यकारी सोसायटी नाही किंवा ही काय दूध संस्था नाही. ही वकिलांची संस्था आहे. एक प्रगल्भ विचारधारी, मतदारांची प्रगल्भ विचारधारी व्यक्तिमत्वाची संस्था आहे. ह्या संस्थेचं दबदबा एवढा राहिला पाहिजे की शासनच काय, इव्हन चीफ जस्टिस सुद्धा आपल्या संस्थेला घाबरला पाहिजेत. मी असं का बोलतो, माझ्या अनुभव तो मी विषय नंतर करेन. एक उदाहरण म्हणून सांगणार आहे मी, हे काय चालतंय या संस्थेमध्ये. प्रशांत भूषण नावाचा सिनियर काउन्सिल दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टात काम करतो, निष्णात वकील, पण तो अगदी स्पष्ट बोलणारा वकील आहे. त्याने एकदा एका संस्थेमध्ये भाषण करत असताना त्यांनी सांगितलं की या सुप्रीम कोर्टामध्ये 6 न्यायाधीश असे आहेत ते मोस्ट करप्ट आहेत आणि त्यांचे पुरावे माझ्याकडे आहेत.
एवढं सांगितल्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्यांच्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणून त्यांनी एक पिटिशन दाखल केलं आणि मग प्रशांत भूषणला त्यांनी नोटीस काढली. माझं असं म्हणणं आहे, प्रशांत भूषण काही अफलातून नाही आहे, असू द्या, प्रशांत भूषण असेल किंवा ज्यांनी कुणी कोर्टाची गरिमा खराब केली, ज्यांनी कुणी कोर्टाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी कुणी कोर्टाची डिग्निटी असेल, स्टेटस खराब करण्याचा प्रयत्न केला, त्याला शिक्षा व्हायला पाहिजे, या म्हणणाऱ्यातला मी आहे. पण प्रशांत भूषणनी काय सांगितलं की 6 जजेस करप्ट आहेत आणि या 6 जजेंचा पुरावा माझ्याकडे आहे. मग त्यावेळी सुप्रीम कोर्टाचं काय काम आहे? सुप्रीम कोर्टानं विचारलं पाहिजे प्रशांत भूषणला, तुमच्याकडे काय पुरावे आहेत ती द्या, आम्ही त्यांची इन्क्वायरी करतो, वेळ प्रसंगी त्यांना काय शिक्षा द्यायची ते आम्ही देतो, असं सुप्रीम कोर्ट चीफ जस्टिसने विचारायला पाहिजे. असं विचारलं का सुप्रीम कोर्टानं? नाही विचारलं. सुप्रीम कोर्टानं काय केलं? कोर्टाची गरिमा खराब केली, कोर्टाला कटड्यात उभा करतो आणि कोर्टाबद्दलचा लोकांमध्ये गैरविश्वास निर्माण होईल अशा प्रकारचं वर्तन केलं, म्हणून त्यांच्यावर कंटेम्प्ट पिटिशन दाखल केलं. हे झाला प्रकार एक सुप्रीम कोर्टाने दाखल केलेला. सुप्रीम कोर्टाने इन्क्वायरी केली नाही, प्रशांत भूषणला पुरावे मागितलेत नाहीत, पण हे त्यांचं काम झालं. पण महाराष्ट्र बार काउन्सिल, महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचं काय काम आहे? हे आम्ही सदस्य कुणाचे आहोत? कोण निवडून दिले आम्हाला? आपण निवडून दिलात. मग आपण निवडून दिलं तर आपल्या हिताचं, संरक्षणाचं आणि फायद्याचा जो विचार आहे तो आम्ही अंगीकारला पाहिजे. पण आम्ही मीटिंग बोलावली बार काउन्सिलनी. कशासाठी मीटिंग बोलावली? मीटिंग यासाठी बोलावली की प्रशांत भूषणने सुप्रीम कोर्ट आणि ज्युडिशरीची गरिमा खराब केली, तर त्याला सुप्रीम कोर्टाने कंटेम्प्ट पिटिशन गेले, तर ते पिटिशन प्रबळ व्हावं यासाठी देशातल्या सगळ्या वकील संस्थेनी चीफ जस्टिसला पाठिंबा द्यायचा आहे, म्हणून मीटिंग बोलावली. हे बरोबर आहे? आम्ही नेते वकिलांचे, आम्हाला हित वकिलांचं पाहिलं पाहिजेत. पण आम्ही काय केलं? कुणीतरी सुप्रीम कोर्टातल्या जजने सांगितले की आम्हाला तुमचा पाठिंबा पाहिजे, लगे मीटिंग बोलावलं की मीटिंग ठरली की आम्ही मीटिंगला गेलो. मी गेलो मीटिंगला. त्या मी ना अजेंडा बघू तुमचा काय आजच्या मीटिंगचा. पाहिलं तर तिथं प्रशांत भूषणनी केलेल्या कोर्टाच्या म्हणजे कोर्टाबद्दल केलेलं वाक्य जजेसबद्दल बोलले, तर त्याला कुठेतरी शिक्षा व्हावी म्हणून आम्ही चीफ जस्टिसला पाठिंबा देतो. शरम वाटली पाहिजेत. कुठे गेली तुमची अक्कल? शेण खायला गेली का? कुणाला पाठिंबा देत आहे तुम्ही? काय नातं आहे तुमचं? किती पैसे घेतले? कोण सांग लागा बांधाय तुमचा की जो प्रशांत भूषणच्या ऐवजी तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस कंटेम्प्ट पिटिशनरला पाठिंबा द्यायचं बोलताय? मग हे असं बोलावं लागलं मला तिथं. मग मी जरा माझा तेवर वाढवल्यामुळं या लोकांनी मग त्याच्यात थोडा निर्णय बदल केला आणि कुठलाही निर्णय घेता मीटिंग संपवली. निर्णय कुणाच्या बाजून झाला याला महत्व नाही, पण तुम्ही मीटिंग बोलावली का? मग त्यावेळेस आम्ही स्वतः सांगितले की आम्हाला प्रशांत भूषणचा पाठिंबा द्या, प्रशांत भूषणला पाठिंबा द्यायचा आहे आणि आम्हाला त्यांना सपोर्ट करायचा आहे असं सांगितल्यावर मग त्यांच्या मागं आम्ही पाठीशी थांबलो. सगळे नाही थांबले, काही थांबले. 2 दिवसानंतर लगे मीटिंग झाली की गवई साहेब योगायोगानं त्यावेळेस सुप्रीम कोर्ट जज होते, ते मुंबईला आले. मुंबईला आल्यानंतर आम्ही सगळेजण आम्ही भेटलो, सगळे 10-15 जे काय होत होते. त्यांनी सांगितले की साहेब आपण मध्यस्थी चांगली करू शकताय, आपल्याला अनुभव आहे आणि आपण हे प्रकरण निकालात काढा, कारण ते तुमच्यासाठीही चांगलं नाही, ज्युडिशरीसाठीही चांगलं नाही आणि वकिलासाठीही बरोबर नाही आहे, तर तुम्ही मध्यस्थी करा आणि हे प्रकरण निकाली काढा. मग त्यावेळेस गवई साहेबांनी त्या चीफ जस्टिसला बोलले, मध्यस्थी केले आणि मग एक रुपयात दंड करून, नाममात्र ₹1 दंड करून हे प्रकरण थांबवलं. अतिशय चांगलं काम गवई साहेबांनी केले. आमचा त्यांना सहज पाठिंबा आहे आम्हाला. या सगळ्या गोष्टी कुणासाठी केल्या? हे सुप्रीम कोर्ट म्हणते गरिमा खराब झाली आमची. अरे सुप्रीम कोर्टाला गरिमा आहे का? काय करते सुप्रीम कोर्ट? काय करावं माहित आहे सुप्रीम कोर्टाला? सुप्रीम कोर्टाबरोबर आमची सुद्धा गरिमा खराब करते सुप्रीम कोर्ट.
आणि सुप्रीम कोर्टाला आमच्या कामकाजात दखल द्यायचा कोण दिला अधिकार? सुप्रीम कोर्टाचा आमचा काही संबंध आहे? आमची बॉडी अलग आहे, आम्ही अलग आहेत, तुमचा आणि आमचे काही संबंध नाही. तुमचा आमचा संबंध कधी येतो? तुम्ही जेव्हा डायसवर बसता, आम्ही पुढे तुमच्या थांबल्यानंतर तेवढ्याच वेळेपुरता संबंध. याच्या व्यतिरिक्त तुमचा आमचा काही संबंध नाही. तुम्हाला संरक्षण द्यायचं आमची काही भाषा नाही आहे. आम्हाला काय करावं लागेल? तर आम्हाला चांगली गोष्ट आहे बार आणि बेंचमध्ये रिलेशन चांगले राहावे. कुणाला वाटतं वाईट संबंध व्हावेत म्हणून? आम्हालाही वाटत नाही. पण तुम्ही बघता तालुक्याच्या कोर्टामध्ये, जिल्ह्याच्या कोर्टामध्ये हे डायसवर बसलेले जजेस ठाडकन शब्द टाकतात ज्युनियरवर. कोण तुला वकील केले? कुणाचा ज्युनियर आहेस? कॉन्स्टिट्यूशन वाचलास का? CPC वाचला का? एव्हिडन्स ऍक्ट वाचला? अरे हे सगळं वाचूनच मी इथं आलेलो आहे. जर काही राहिलं असेल वाचायचं तर तुम्ही सांगा, तुम्ही तज्ज्ञ होऊन वर बसला तर. पण आमचा अपमान करायचा अधिकार तुम्हाला कोण दिला? कुठल्या कायद्याखाली तुम्ही अपमान करता? अरे ती नीट बोलूनही सांगता येते ना आम्हाला. कदाचित इथं तसला प्रकार घडला नसेल किंवा घडला नाही, पण आमच्या तालुक्याच्या भागामध्ये, जिल्ह्याच्या कोर्टामध्ये असे अनेक प्रकार आहेत. अरे डायसवर बसलेले काही तोंड सोडून बोलू लागले. त्यांचा दोष नाही मित्र, दोष आमचा आहे. आम्ही निवडून गेलेल्याचा दोष आहे. आमचा दोष काय आहे? आम्ही लोटांगण घाललो चीफ जस्टिसच्या पुढे, हायकोर्ट जजेसच्या पुढे लोटांगण घालायला लागलो, लाचारी करायला लागलो. कारण आमचे काही हितसंबंध गुंतलेत, आमचे काही मॅटर आहेत हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात. ते मॅटर काढण्यासाठी आम्ही लाळ घोटण्याचा प्रकार सुरू केला बार काउन्सिलमध्ये. ही प्रकार बंद झाला पाहिजेत असं म्हणणाऱ्यातला मी आहे. पाया पडायची गरज नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने सांगितलेत, समाजातली एखादी किती व्यक्ती श्रेष्ठ असेल तर त्याच्या चरणी सुमनी वाहू नका. अरे मग आम्ही काय वकील असून स्वाभिमानी, मान सन्मान आम्हाला आहे, आमच्या अंगावर कोट आहे, आणि आम्ही पाया पडायचं? आम्ही जरूर नम्र आहेत. आम्ही रोज पाया पडत नाही खुर्चीच्या. आम्ही दररोज खुर्चीला जाताना मान सन्मान करून झुकून जातो. हे झुकून गेल्यानंतर आम्ही काय सन्मान करत नाही कोर्टाचा? बिलकुल करतो. खुर्चीचा करतो, वर बसणाऱ्याचा करतो. अरे वाकून वाकून आमच्या पाठीच्या माझ्या पाठीच्या मणक्याला इंचवर अर्धा इंच गॅप पडलाय, एवढं झुकतो आम्ही. आम्ही नम्र आहेत. आम्हाला सुद्धा कोर्ट हवा आहे. आम्हाला सुद्धा कोर्टामध्ये प्रतिष्ठित काम करायची इच्छा आहे. आम्हाला असं वाटत नाही आमच्या कोर्टाची गरिमा, आम्हाला कोणा ज्याचा अपमान करावा वाटत नाही. पण तुम्ही जर डायसून नीट बोलत नसाल तर याला काऊन थांबवणार आहे? याला बार काउन्सिल महाराष्ट्र गोवानं थांबवलं पाहिजे. एखाद्या वकिलाची तक्रार आली, तक्रार आल्यानंतर काय करायला पाहिजे? तक्रार शहानिशा केली पाहिजे की ही तक्रार खरी आहे का खोटी आहे, कोणत्या जजनं वाकड बोललाय, त्याची रँक काय आहे, खरंच वाकड बोललाय का, त्याची शहानिशा करायचं. आणि मग शहानिशा झाल्यानंतर ते प्रकरण जर आम्हाला खरं वाटलं तर आम्ही काय करायला पाहिजे? ते तुमचा अर्ज घेऊन, कंप्लेंट घेऊन आम्ही चीफ जस्टिसला भेटलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे त्याला, सांगा तुमच्या सबऑर्डिनेटला नीट बोलायला, डायसवर नीट वागायला. नाहीतर आम्हाला काय बंदोबस्त करायचं करता येतोय. आम्ही काय साधारण आम्ही वकील म्हणजे काय साधारण व्यक्ती नाही आहे. आम्हाला सगळा बंदोबस्त करता येते. आणि मग आम्ही त्यांना सांगितलं पाहिजे. पण आमच्यात हिंमत आहे का चीफ जस्टिसला एवढं बोलायची? आम्ही बटीक झालो, आम्ही सगळं सोडून दिले. फक्त निवडून जायचं, भत्ते उचलायचं, महिन्यात 4-4 मिटिंगा करायच्या, आवश्यकता नसताना मिटिंग दाखवायच्या आणि भत्ते उचलून घरला यायचं. अरे तुमचं घर चालत नसेल ना, या पैशाच्या भत्त्यावर जर घर चालवायचं असेल तुम्हाला तर मेहरबानी करून निवडणुकीला थांबवू नका. तुम्ही आधी वकिली करा. वेळ लागेल मला. नाही मला बोलायला आता मी तर सुरुवात केली आता. आणखीन बरंच काही बोलायचं आहे. बार काउन्सिल मी सांगतोय तुम्हाला, कुई माहीत चालाल तुम्हाला येऊन सांगणार नाही मध्ये काय चालले ती. तुम्ही अलबेला आहेत, मी अलबेला आहे. काय बार काउन्सिल आहे तुम्हाला माहीत आहे? किती पैसे खर्च करतात, कुणाचे पैसे येते? अरे ज्युनियर सगळे आमचे 15-15 हजार रुपये भरून सनद घेतात. त्या पैशाचं सोर्स ऑफ इन्कम एकच आहे ना. त्या हा आता 600 झालेत. ते नाही कमी केले. 600 750 सुप्रीम कोर्टाने 600. आता ते सुप्रीम कोर्टाने सांगितले एवढे पैसे घ्यायचे नाहीत म्हणून.
आता अकाउंटमध्ये पैसे आहेत का हा विषय आहे. मला माहित आहे 100 कोटीची फिक्स आहे. ऐका जरा, 100 कोटीची फिक्स आहे एवढं मला माहित आहे. बाकी 125 सत्कार केले 8 वर्षामध्ये. मला सांगा, ज्याचा सत्कार करायचा आमचं काम आहे का हो? तुम्ही सत्कारासाठी आम्हाला पाठवलात का? कशासाठी पाठवलं सांगा. तुमचे काही प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी तुम्ही आम्हाला पाठवलात. आणि आम्ही जर जाऊन जजेसची जर सत्कार करण्यामध्ये वेळ घालू. चीफ जस्टिस झाला त्याचा सत्कार, जाताना सत्कार, उतरताना सत्कार. 1 झाले, 2 झाले, दोघांचे 4 सत्कार झाले. जाताना झाला पुन्हा. अरे काय करायचं आम्हाला? कोणी चढ जाऊन उतर. आमचं काम काय आहे? वकिलांच्या हिताचं संरक्षण करणे. एखादी जज कुठं ते परत दुसऱ्या राज्यामध्ये गेला, चीफ जस्टिस झाला, महाराष्ट्र सोडून तिकडे गेला, जाताना त्याचा सत्कार. एखादी जज प्रमोशन होऊन हायकोर्ट झाला, त्याचा सत्कार. किती सत्कार करणार आहेत तुम्ही? पण हे सत्कार फुकट होतेत का? सत्कार करू नका असं माझं म्हणणं नाही. बिलकुल सत्कार करा. काय सत्कार करा? तुम्ही जावा कमिटीने, 20-25 लोक जावा, बुके घ्या, एक शाल घ्या, त्याच्या खांद्यावर टाका, त्याला बुके द्या आणि महाराष्ट्राच्या वतीनं त्याला शुभेच्छा द्या. झालं सत्कार. ह्याच्यापेक्षा वेगळं त्याला स्टेजवर बोलवायचं, 100-500 वकील बोलवायचे, त्याचा मोठा 5-25 लाख खर्च करायचा, त्याला भला पैशातनं एवढा मोमेंटो द्यायचा. हे आमचं काम आहे का? का सत्कारासाठी लोकांची चादरी करण्यासाठी आम्हाला पाठवलं तुम्ही? या सगळ्या गोष्टीचा सारासार आम्ही विचार केला पाहिजे मित्रो. आम्ही विचारत नसू तर हे लोक असंच मजा मारतील. यांना कुठे तर थांबविलं पाहिजे. 30-30, 35-35 लाख भ्रष्ट यांनी भत्ते उचललेत. आणि एकमेव असा आणणारा आहे, अर्धा गिलास पाणी सुद्धा बार कौन्सिलचं पेलो नाही. एकदा मला गवई साहेबांनी एकदा कालच्या कार्यक्रमात जेवाचा प्रसंग आला माझ्यावर. प्रसंग आल्यावर मला जेवावं. आता गवई साहेबांनी बसा जेवू म्हणल्यानंतर मला जाता बी नाही गेलं. माझ्यावर धर्मसंकट आलं. काय करा? धर्मसंकट आल्यावर मला एकाने सल्ला दिला, तुला जेवायचं ही तुझं तत्व तोडतेत ना, असं कर, मला 500 रुपये बारला भरून दे. आणि 500 रुपये बारचे पैसे भरले आणि मग गवई साहेबासोबत जेवलो. तुम्हाला खोटं वाटत असेल, आणणारा पुराव्यांनीशी बोलतोय. बघा तुम्ही, बघून घ्या. 500 रुपयाची असे 1.5 लाख, 500, 100 पावत्या भरलेता आणि मग जेवले. अरे काय खाता पैसे? आमचे लहान भाऊ कुठून कुठून, शेतकऱ्याचे लेकरं, कामगाराचे लेकरं, मजुराचे लेकरं, नोकरदाराचे लेकरं 15,000 गोळा करून पैसे भरणार आणि त्याच्या पैशावर आम्ही मजा मारायची. म्हणजे लहान भावानं पैसे भरायचे आणि मजा भावानं चंगळ करायची. हे माझ्या तत्वात बसत नाही. 5 वर्ष अध्यक्ष होतो लातूरचा, चहा तक पिला नाही. चहा उलट 3.25 कोटी रुपये त्या बारवर खर्च केले आणि जेवढ्या फॅसिलिटीज देता येतात तेवढ्या फॅसिलिटीज दिल्या. अरे मला ज्या क्षेत्रात मी कमवलोय पैसे, ज्या क्षेत्रानं मला मोठं केले, मी 2 पैसे परत दिलो माझ्या बांधवासाठी. वाईट काय? वाईट काय? मला खाऊन उरलेले तर तुका म्हणे यथेष्ट जेव्हा, उरलेले तर वाटा, कधी बी टाकून द्या. ही परिस्थिती बार काउन्सिलमध्ये झाली. काय झालं प्रोटेक्शन ऍक्टचं? राहुरीच्या दाम्पत्याला जीवांशी मारून टाकले पक्षकारांनी. काय केलं त्याच्यावर आम्ही ॲज ए बार काउन्सिल मेंबर म्हणून आम्ही काय स्टेप्स घेतली? काही नाही. मग त्या मीटिंगमध्ये आम्ही ठरवलं की एखादी ॲक्ट. अरे पत्रकाराला कायदा केला प्रोटेक्शन ॲक्ट, डॉक्टरांना दिला, वकिलाने तुमचं घोडं मारलंय. काय नाही करत तुम्ही? मग एक ड्राफ्ट तयार केला. काही शहाणे आमचे त्याच्यात बी शहाणे आणि चांगले प्रामाणिक कोण नाहीत असं म्हणणं नाही माझं. मग त्यांनी सगळा ड्राफ्ट केला, ऑब्जेक्शन्स कॉल केले. ऑब्जेक्शन कॉल केल्यानंतर मग ते ड्राफ्ट पाठवला दिल्लीला. आमची फादर बॉडी कोण आहे? दिल्ली, बार काउन्सिल ऑफ इंडिया. तिथं जो बसलेला आहे 13 वर्ष झाले एका ठिकाणी बसलाय. या भारताच्या सगळ्या वकिलाच्या मानगटीवर बसून मिरे वाटतोय तो. कोण? मनन मिश्रा. त्याला कोण उतरवायची भाषा करते का? मी भाषा करतो त्याला उतरवायची, पण मला तिथं जाऊ द्या. पण हे सगळे जाऊ देतात का मला? हे 15 बसलेले जाऊ दिले का मला? मागच्या काळात जाऊ दिले नाहीत. त्याने काय गोळ्या घालल ना, दाब देतो ना. गुंड आहे, भ्रष्टाचारी आहे, व्यभिचारी आहे, काय दुर्गुण नाही त्याच्यापाशी, तेवढे दुर्गुण आहेत. आणि तो माणूस, आणि नंबर 1चा खोटाडा, तो माणूस 13 वर्षे बोल. मी कोणाच्या विरोधात बोलतोय आलं का लक्षात? मी भीत का नाही?
माझ्या धमक आहे त्याला कसे दोन हात करायचे ते संघ. अरे एक अत्याचारी माणूस एक चारित्र्यवान माणसाच्या विरोधात लढतोच कसा आणि करतोच काय, तो करू शकत नाही. मी ती हिंमत दाखवली पण मला नाही पाठवलं. ठीक आहे, नाही पाठवलं मला त्याचा खंड नाही. पण यावेळेस मात्र त्याची मी दोन हात त्याच्याशी करायला तयार आहे. यावेळेस बघतो त्याला काय करायचं ते. आणि यापुढे त्याला पता, अरे 100 कोटी बार काउन्सिल ऑफ इंडियाचे दिला आणि खासदार झालाय, मेंबर ऑफ पार्लमेंट झाला, तो राज्यसभेवर निवडून गेला. एवढे काय लालसा तुम्हाला? मग जावा ना, ही पद सोडा, तुम्ही तिकडे मेंबरशिप राज्यसभेवर गेलात ना, काय कमी आहे? अरे आमच्यातले जजेस राज्यसभेवर जायला उत्सुक आहेत. तुम्ही तर बार काउन्सिल चेअरमन तुम्ही झाला तर जावा ना, तिकडलंच काम करा, इकडे कशाला? मित्र, या सगळ्या गोष्टीचा सारासार आम्ही अभ्यास करत नाही. आम्ही असंच म्हणतो काय चालल्या काय देणं घेण्यावरचं. तुमचं आमचं देणं घेणं खूप आहे, असं नाही आहे. प्रोटेक्शन ॲक्ट आम्हाला नाही मिळाला तर उद्या आमच्यावर सुद्धा हल्ला होऊ शकतो. जास्तीत जास्त क्रिमिनल प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलावर तर ठरल्यासारखं आहे. कोणाकोणा संबंध येतो, डॉक्टरचा कोणा संबंध येत नाही, पत्रकाराचा तेवढा जास्त येत नाही, पण दैनंदिन वकिलाचा गुन्हेगारीची वर्तीशी माणसाचा संबंध येत असतो. काय भरोसा पुढच्या माणसाचा? म्हणून आम्हाला प्रोटेक्शन ॲक्ट मिळाला पाहिजे. आणि प्रत्येक बारमध्ये मी जे काय 150-200 बारमध्ये व्हिजिट केला त्या प्रत्येक बारनी सांगितलं व्हॉट अबाउट आणि व्हॉट हॅपन्ड अबाउट द प्रोटेक्शन ॲक्ट, असा प्रश्न विचारला गेला. मी त्यांना म्हणलो आतापर्यंत झाला नाही आहे, पण पुढच्या काळात करण्यासाठी अण्णाराव बांधील असेल आणि करून घेत. कोण देत नाही? त्यांनी नाही केला. पार्लमेंटमध्ये ठेवला नाही बिल ते मनन मिश्राने, मग पास कसा होणार आहे कायदा? पण त्यांना करत नाही म्हणून आम्ही खालच्या महाराष्ट्र राज्यापुरता तर एक प्रोटेक्शन ॲक्ट तयार करावं म्हणून इकडे मुख्यमंत्र्याकडे दाखल केला. जे दाखल केलं 4 वर्षापूर्वी अद्याप त्याच्याकडे कोणी बघितलं नाही, कुणी गेलं नाही, विचारलं नाही. सेक्रेटरीला मीटिंगमध्ये म्हणतात, मी कधी म्हणलं अरे काय झालं प्रोटेक्शन ॲक्टचं, म्हणलं की दिले की दाखल केलं की पाठवलं की होईल की का आपलंच काम आहे का मुख्यमंत्र्याला? दुसरं काय काम करतो मुख्यमंत्री? आमचं एवढं महत्त्वाचं काम सोडून देऊन विचारलं पाहिजे आणि तेवढी धमक असली पाहिजे त्या माणसामध्ये. पण आम्ही सगळी सोडून दिली, लाचार झालोत आम्ही त्यांच्या पायात लोटांगण घालवलो. या सगळ्या गोष्टी बंद करता येतात. आम्हाला एवढं घाबरण्याचं आणि भीतीन कोणाच्या पायात लोटांगण घालण्याचं किमान वकील संस्थेला नाही आहे. कारण काय तुमचं देत नाही ना आमच्या मागण्या येतं काय? प्रोटेक्शन ॲक्ट, वेलफेअर फंड, इन्शुरन्स आणि तरुण पोराच्या स्टायफंडचा प्रश्न. कर्नाटकात दिला जातो स्टायफंड, तेलंगणामध्ये उत्तर 5 वर्ष झालं चालूच नाही. चालू झाला नाही. 20 वर्ष आम्ही आवाज उठवतो. माझी 20ची प्रॅक्टिस आहे. आम्ही नुसतं 25 मी तेच नाही, मी सांगतो ना का झाला नाही. तेलंगणामध्ये देतात, उत्तर प्रदेशात काही असू दे, पॅम्पलेट वगैरे वाटतात ना, मी म्हणतो पॅम्पलेट वगैरे वाटण्यापेक्षा वकिलांना 2-3 हजार रुपये वाटा ना. मित्रा, एक तुमचं बरोबर आहे. साहेब आत्ताचा प्रश्न असा आहे 200 रुपयाचं पेट्रोल टाकून येतो इथं, 200 रुपयाचं पेट्रोल. तो ही मुलगी आहे तिथून विचार, दरवर्षी प्रत्येक वर्षी मी निवड करत नाही पोरावाची, बार असोसिएशन निवड करते आणि त्यांनी फक्त मला सांगणार. एवढंच नाही, अण्णाराला फक्त द्यायचं माहीत आहे, घ्यायचं काही माहिती नाही. तुमच्या माहिती सांगतो, बार काउन्सिलला कोविडमध्ये पैसे द्यायला आम्ही मुख्यमंत्र्याकडे 500 कोटीची मागणी केली, एक छदाम दिला आणि मुख्यमंत्र्यांनी. अरे कुणाला बी दिले, लेबर संघटनेला दिले, आम्हाला का नाही दिलं? आम्हाला द्या ना. 500 कोटी दिले नाहीत. मग तिथं मीटिंगमध्ये म्हणजे आता ही सगळी मेल्यावर त्यांचा रिपोर्ट मागू, डॉक्टरचं सर्टिफिकेट मागू. अरे म्हणलं तातडीची मदत काही देता येते का? द्या. नाही देत असाल तर तुम्ही फक्त मला यादी पाठवा किती महाराष्ट्रात वकील दगावले, त्यांना प्रत्येकाला 25-25 हजार ह्या पठ्ठ्यानं स्वतःच्या RTGS करून पाठवले. जाऊन विचारा, बार काउन्सिलच्या लोकांना विचारा, मला नाही, चेअरमन होतं त्याला विचारा. ऐका तुम्ही नीट, मी काय बोलतो मी ते तर सांगू लाव, ते नीट ऐका. मी काय सांगतोय, मी वैयक्तिक मी ज्याला करता आलं ती केलेलं आहे. तुम्हाला ट्रान्सपरंट हो बार काउन्सिल म्हणून इथे टीव्हीवर विधानसभा चालली की तुम्हाला बघायला मिळते, पार्लमेंटमध्ये काय चालले बघायला मिळते तुम्हाला. आणि मग बारची फुल हाऊस मीटिंग आमची चालू झाली, तुम्हाला बघायला मिळाली का पाहिजे?
नाही पाहिजे का? तुम्हाला बघायला मिळाली पाहिजेत. मी म्हणलं ट्रान्सपरंट करा, आपण काय दिवे लावतो बार काउन्सिलमध्ये तर ती म्हणले त्याला 1.5 कोटी रुपये योजनेला लागतात. मी म्हणलो तुमच्यानं होत असेल करा, नाहीतर मी 25 लाख रुपये देतो, बाकीचे घालण करा. पण म्हणले अण्णाराव ही सगळं करून आपलं सगळं उघडं करायचं का म्हणलं. अरे काय म्हणलं उघडं करायचं काय गरज आहे ते बघू द्या ना, बघू द्या त्यांना. लाज वाटते का तुम्हाला? एवढं ट्रान्सफर करण्यासाठी सगळं मी पण हे माणसं मानसिकतेमध्ये नाही आहेत. यांना फक्त एक माहीत आहे, तुम्हाला माहीत नसेल 50,000 हे 15,000 लोकांचे पैसे घेऊन सनदा दिल्या. 15,000 घेऊन सनद दिले. तर या सनदीमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्ही 15,000 घेतलात ते जास्त झालेत त्यांना 3,000 रुपयाचे काहीतरी भेट द्या. यांनी काय मी म्हणलं द्या त्यांना लॅपटॉप द्या, त्यांना टॅब द्या, सगळ्यांना द्या, मला एक ज्युनियरला तरी द्या. म्हणलं तिले महागात पडते. मग काय देणार आहेत? मी म्हणलं पुस्तक काढू म्हणले. पुस्तक सिव्हिल आणि क्रिमिनल मॅन्युअल काढले, हातात पुस्तक ती. आणि मग त्या पुस्तक 50,000 प्रति छापले मित्रो. 8.5 कोटी रुपये लागले. विचार करण्याची गोष्ट आहे. 8.5 कोटी. तुम्ही माझ्याकडे सगळ्याचे ऑडिट आहेत, मी असा कच्चा नाही आहे. आणि मी वकील आहे, मी जिम्मेदारीने बोलतो. आणि मी राजकारणात सुद्धा जिम्मेदारीने बोलतो. ही तर सोडून द्या, राजकारणात जनतेचा आणि शासनाचा 1 रुपया खायचा नाही अशा वडिलाची आणि आईची शपथ घेऊन काम करतो मी. म्हणून सांगतो तुम्हाला 8.5 कोटी रुपये. मी म्हणजे एवढे पैसे कसं काय लागतात? तर म्हणले या पुस्तकाचं एक असं पान धरा आणि दिवसभर थांबा, फाटलं तर मला विचारा म्हणले. आणि हा पेपर लंडनहून आलाय, लंडनहून पेपर लागतो आम्हाला. त्याच्या एअरला विचारलं कुठून पेपर मागविला, मुद्दाम मला जर चिकित्सक काय ते कुठून मागविला रे पेपर म्हणलं तर त्यांना मला कहाँ से मंगाय पेपर, नाही यही मिळत आहे पेपर. आणि ह्याने मला सांगते लंडनहून पेपर आला, त्या पेपरची जाडी अशी आहे म्हणले 80 mm काय तर म्हणते किती. ही परिस्थिती आहे. 8.5 लाख कुणाचे खर्चेली बांधून. मी म्हणलो त्यांना 10 वेळेस म्हणलो अरे हे 8 कोटी खर्चण्याचे काय. आणि दुर्दैव आमचं सांगतो 8.5 कोटी खर्चून पुस्तकं गोडाऊनमध्ये टाकली आणि 8.5 कोटी खर्चून हे 3 महिन्यात कायदे बदलले आणि हे पुस्तकं कुचकामी झाले. 3 कायदे बदलले केंद्र सरकारनं आणि आम्ही जुन्या कायद्यावर पुस्तकं काढली. आणि एवढा तर दम धरायचं होतं. माहीत होतं तुम्हाला कायदे बदलायचं बिल 1 वर्षापूर्वी दाखल झालंय म्हणून. मग का तुम्ही थांबला नाहीत? का लॅपटॉप दिला नाहीत? का टॅब दिला नाहीत पोराला? पुस्तकं द्यायचं आठच. तर त्या पुस्तकामध्ये आता किती भ्रष्टाचार झालाच तुम्ही कुठल्या प्रकाशकाला विचारा जाऊन. काय विचारा की हे 50,000 पुस्तकं छापायला किती खर्च होईल? 50, 60, 70 लाखाच्या आत पुस्तकं छापली जातात. 8.5 कोटी रुपये खर्चले. माहीत आहे तुम्हाला? सांगितलं कोणी तुम्हाला? कुणाचे पैसे खर्चिले? बार काउन्सिलचे नाही, तुमचे पैसे खर्चिले. स्मार्ट कार्ड मिळालं, 500 भरला तुम्ही, व्हेरिफिकेशन झालं तुमचं, का नाही झालं? आम्ही अनेक वेळेस म्हणलं अरे कार्ड तर द्या, उद्या फिरू देणार नाहीत लोक निवडणुकीत. आता झालंच नाही तर द्यायचे कुठून? आणि मग कशाला 500 घेतला? स्मार्ट कार्ड. काय करायचं स्मार्ट कार्ड? तुमचं जसं RTOचं गाडीचं RC बुक राहते ना तसं तुमचं आहे. एकदा कार्ड दाखल केलं की त्याची सगळी तुमची डिटेल. आम्ही काय गुन्हेगार आमचं डिटेल घ्यायला कोणी? कशासाठी केलं हे? फक्त ह्याच्यामध्ये काही माया राहते का? काही धंदा करण्याचा व्यवसाय करण्याचा भाग करतात. हे सगळे कामं का होत नाहीत? मित्र अनेक सारे प्रश्न आहेत. मी तुम्हाला सांगत होतो गरिमा गेली सुप्रीम कोर्टानं गरिमा गेली. आज तुम्ही बता ADRचं बघितलात का तुम्ही? आमच्या पुढे लातूरला काल एक कार्यक्रम झाला जिल्ह्यावर. 2 हायकोर्ट जज आले होते. ADRचा कार्यक्रम. काय कार्यक्रम होता? हे सुप्रीम कोर्ट आमची प्रशांत भूषण बोलल्यामुळं गरिमा खराब झाली. मग अरे गरिमा खराब म्हणणाऱ्यानो तुम्हाला साधा तरी विचार आहे का? तुम्ही किती गरिमा खराब करतात कोर्टाची? किती भ्रष्टाचारी लोक आहेत. एका जजच्या घरी जळणाऱ्या नोटा 50 कोटीच्या मिळाल्या. काय गरिमा राहणार आहे सांगा सामान्य माणसामध्ये? यांच्यावर वॉच डॉग म्हणून ठेवायचं, वॉच डॉग म्हणून नियंत्रण करण्याचं काम कोणाचं आहे? बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि बार काउन्सिल महाराष्ट्र गोवाचं काम आहे. का ठेवत नाही तुम्ही वॉच? खराब करताय. गरिमा खराब झाली. ADRच्या मार्फत परवा लातूरला एक कार्यक्रम झाला. काय कार्यक्रम झाला? काय कार्यक्रम झाला? त्या ADR मार्फत सरकारने काढलेले GR
सरकारने काढलेले सर्क्युलर, सरकारच्या योजना, सरकारच्या माहिती ही जनतेपर्यंत नेऊन पोहोचवायचं काम हायकोर्ट जजचे 2 जज आले. चपळगावकर एक आला आणि ती कोणती तरी दुसरी एक मॅडम आली. त्या दोघींनी कार्यक्रम झाला आणि कार्यक्रम झाल्यानंतर अक्षरशः मार्केटच भरलं होतं सगळ्या योजनेचं. तिथं शेळ्या मेंढ्याचा बाजार, तिथं वराह पालनाचा बाजार, तिथं कुक्कुटपालन, तिथं जाऊन ही जजेस विचारतात ही बोकड कितक्याच आहे म्हणून. ही गरिमा राहते आमची. त्याच्या फोटो काढल्या, पेपरला छापल्या. अरे आम्हाला थुतू वाटलं. कुण्या चीफ जस्टिसने या सरकारला संमती दिला असेल हे काम करण्यासाठी? काय काम आहे सुप्रीम कोर्टाचं? सरकारचं हात मिळून हातात हात घालून काम करे. उद्या हे प्रचाराला ये म्हणतील, जाणार तुम्ही हायकोर्ट जज? निवडणुकीमध्ये आमच्या प्रचाराला या म्हणल्यावर आणि तुम्ही त्याची संमती देणार का? आणि GR मधून तुम्ही दाखवत फिरणार का? काय गरिमा आहे तुमची? कुठली ठेवली गरिमा? 50-50 कोटी तुमच्या घरात सापडतात. हे GR घेऊन असे फिरत गल्लीबोळाने शेळ्या मेंढ्याच्या बाजारमध्ये कुक्कुटपालन, म्हशीपालन असले योजना सांगायचं तुमचं काम आहे. जेवढा वेळ मिळेल तेवढा पुस्तकं वाचा आणि काय वकिलांना न्याय, लेटिगंटला काय न्याय द्यायचं त्याच्यासाठी अभ्यास करा. ही तर गेलं तिकडं आणि लेटिगंट आमचं गरिमा खराब होते म्हणतो. कुठं एवढा इंटरफेअरिंग करण्याची गरज नाही आम्हाला. काय होतं लोक न्यायालयामध्ये? काय होतं मोफत न्याय शिबिर म्हणजे मोफत सल्ला शिबिरामध्ये? एक आमच्या गावामध्ये रामेगावमध्ये एक प्रकार घडला. एका सरपंचाला सांगितले की शिबिर तुमच्या गावात ठेवतो म्हणला. शिबिर झालं, कार्यक्रम झाला. पुन्हा ते शिबिरात झाल्यावर त्या सरपंचा घरी जेवायला गेले. तिथून जेवून आल्यानंतर 2 महिने त्या गावामध्ये एक हाफ मर्डर झाला, म्हणजे 307 दाखल झालं. 307 झालं. ती लोक आले, सरपंचाला राजकारण करायचे. त्यांना लगेच म्हणला काय घाबरू नकोस, ते जे झालं ना आपल्या घरी जेवायला त्याची माझी चांगली ओळख आहे, त्याला अजून सांगतो तुझी बेल करून घेतो. ही गरिमा राहते का? किती देते मानधन लोक न्यायालयाचं आमच्या वकिलावाला? 500 आणि 1000. दिवसभर वकील आमचं काम करतो तिथं. ह्या पॅनलवर तुमचं नाव, त्या पॅनलवर तुमचं. काय काम करतो पॅनलवर जाऊन? दिवसभर काम करतो आणि संध्याकाळी 500 ठिकड्या घेऊन येतो घरला. एवढं मोठं बजेट आहे. मी एका दिवशी भांडलो डिस्ट्रिक्ट जजला, अरे द्यायचे तर सन्मानपूर्वक 2-4 हजार रुपये तर द्या. काय देता 500 रुपये? कपाळाला लावा आमच्या, कुठं नेऊन टाका खड्ड्यात. ही परिस्थिती आहे. ही परिस्थिती कोण बदलणार आहे? ही परिस्थिती बार काउन्सिल महाराष्ट्र गोवा बदलू शकते, बार काउन्सिल ऑफ इंडिया बदलू शकते. पण बदलायची मानसिकता आणि तसे बदलणाऱ्याचे ताकदवार माणसाला तुम्ही मतदान केलं पाहिजे मित्र. उगे जाऊन तिथं का नाही टाळ्या वाजवायचं आणि तिथं जाऊन लाचारी करायचं जर तुम्ही माणसं पाठवणार असाल कदापि बदल होणार नाही. असे अनेक सारे प्रश्न आहेत. या प्रश्नाला वाचा फोडायसाठी आपल्याला जायचे. वेलफेअर फंडाचं काय केले? निवडून दाखल केले, पुन्हा कोणी विचारलंच नाही. कायदा केला त्याचा, ती दाखल. हे मुख्यमंत्री देत नाही. अरे देत नाही ना, कसं मागायचं ते मला विचारा की मी सांगतो. या मुख्यमंत्र्याला कसं मागायचं, या चीफ जस्टिसला कसं मागायचं मग मी सांगतो. देत नाही ना, ही मागण्याचा प्रस्ताव ठेवा. एवढ्या आम्हाला मागण्या एवढ्या दिवसात तुम्ही पूर्ण करा, नाहीतर आम्ही तुमच्या कामकाजात, ज्युडिशियल कामकाजात वकीला सहभाग देणार नाहीत. सांगून टाका. एक दिवस जर तुम्ही काम नाही केलात जजेसला, म्हणजे कोर्ट डायसवर तुम्ही काम जाऊन नाही केलात कोर्टाच्या, तर किती नुकसान होते माहिती आहे का? तब्बल 1250 कोटीचं नुकसान होते. एवढं सहन करायला तयार आहे सरकार ते. पण तुमच्याकडे नीतिमत्ता पाहिजेत, दाब द्यायची ताकद पाहिजे, हिंमत पाहिजे. जाऊन भिकाऱ्यासारखे आम्हाला काही देताव का असं म्हणल्याने मिळत नसते. मागे मिले न भीक, ना मागे मिले मोती. अरे तुम्हाला मागता आलं पाहिजे, मागण्याची ताकद, त्याच्यासाठी चारित्र्य सांभाळलं पाहिजे, त्याच्यासाठी आपलं सगळं अहोभावक दिला दाखवला पाहिजे. या सगळ्या परिस्थितीवर अभ्यास करतो मी. आणि मला केवळ तिथं भत्ते उचलत, मी तर भत्ते उचलत नाही, लॉजिंग उचलत नाही, 60-60 लाख रुपये विमानाच्या तिकिटावर खर्च आहे. मला सांगा, एखादी वकील रिटायर झाला, काय घेऊन जातो वकिलाकडून घरी? तो जर सरकारी कर्मचारी राहिला असता तर पेन्शन मिळालं असतं, GPF मिळाला असता, लमसम अमाऊंट मिळाली असती त्याला. आणि आमचा वकील रिटायर झाल्यावर काहीच मिळत नाही. मी त्यांना असं सांगितलं होतं, किमान जेव्हा वकील आपली सनद रिटायर होतो आणि सनद तुमच्याकडे परत करतो, त्यावेळेस त्या वकिलाला, सिनियर वकिलाला किमान 10 लाख रुपये द्या आणि त्याचा शाल शिरपळ करून त्याला घरी पाठवा. जेणेकरून तो जर घरी गेला 10 लाखाची थैली घेऊन, तर घरचे लोक त्याला सन्मान करतील. म्हातारपणी त्याला चहा पाणी मिळेल. नाहीतर अलीकडे काय झालं माहिती का, सुना मागून चहा मिळत नाही, कारण बिनकामी घोडा आहे म्हणतात.
ही का आता कम्युनर आहे का, ह्याला कशाला सांभाळत बसायची, ही परिस्थिती निर्माण. म्हणून 10 लाखाचे एवढे सत्कार करून 25-30 कोटी रुपये खर्च केले तुम्ही, त्यापेक्षा 10-10 लाख रुपये देऊन सन्मान करून वकिलाला पाठवा. ही असं पॉझिटिव्ह थिंकिंग करणारे माणसं निवडून गेली पाहिजेत. म्हणून तुम्हाला नम्रपणे सांगणार आहे मी, मतदान करताना विचार करा मित्र. मी म्हणणार नाही की असं तुम्ही असं करा, पण तुम्ही विचार, तुम्ही वकील आहेत, तुम्ही काय असते कुठेतरी एका संस्थेत काम करणारे किंवा गल्लीबोळात काम करणारे नाही आहेत. ते नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 100-500 रुपये देऊन मटणाची थैली आणि एखादी चपटी देऊन मतं घेतात. तसं आपलं नाही आहे मित्र. आपण डॉक्टरेट मिळवलेले आहेत, वकील आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, सगळ्या गोष्टीचे आम्हाला ज्ञान आहे. मग आम्ही वकिलीमध्ये आपल्याला, तुम्हाला बार काउन्सिलमध्ये जाता नाही आला असेल तर येणाऱ्याला तर विचारता तर येत आहे, विचारा. तुम्ही विचारायला मला खेद नाही वाटत, कारण मी तुमच्याच भूमिकेमध्ये आहे. फक्त मी इथं उभारलोय, तुम्ही तिथून बोलताय, मी तुमचीच बाजू मांडतोय. आणि यावेळेस मात्र मी कुठल्याही परिस्थितीत सामदामदंड भेद वापरणार आणि मी यावेळेस बार काउन्सिलचा चेअरमन होणार. यांनी मला जर अडचण निर्माण केली तर ह्यांचं एवढा बाड आहे भ्रष्टाचार केलेला, काढून ठेवलोय, ह्यांच्यावर डायरेक्ट केसेस करतो. मग मी माझा पवित्रा जर बदलला तर ह्यांचं कोणाचं काही खरं नाही. म्हणून मी त्यांना सांगितले, आज सांगितले, निवडणुकीच्या अगोदरच्या एका मीटिंगमध्ये सांगितलं, यावेळी तुमचे सगळ्याचे 8 वर्षामध्ये 16 अध्यक्ष झालेत, आता तुमचे सगळे संपलेत. म्हणलं आता पुढच्या वेळेस माझी बारी आहे आणि आता मी करणार, तुम्ही मला सपोर्ट करायला पाहिजेत. मी सगळ्या ॲग्रीमेंट करूनच घेतलं, काही ओरल ॲग्रीमेंट झाला आहे माझा, पण मी यावेळेस चेअरमन होणार. आणि चेअरमन झाल्यानंतर या महाराष्ट्रातल्या बार काउन्सिलचा आणि वकिलांना एक, मला काय म्हणते, फक्त स्वाभिमान द्यावं, आम्हाला सन्मान द्या, आम्हाला आमचा स्वाभिमान जागृत ठेवा. सगळेच काय आम्ही रोटीसाठी इथपर्यंत येत नाही, काही स्वाभिमानानं वकिली करण्यासाठी येतो. आणि मग ही वकिली करत असताना आमचा कोणी जर स्वाभिमान मान अपमान केलं तर आम्ही सहन करणार नाहीत. याच्यासाठी सगळ्या पुढच्या काळामध्ये काम करावं लागेल. मित्रो, बोलण्यासारखं बरंच काही आहे, मी रातभरसुद्धा ह्यांचं सांगू शकतो. अनेक साऱ्या गोष्टी येतात, अनेक विषय काही. रेव्हेन्यूचं ज्युरिडिक्शन आहे, आमचे पोरं मृत्यूचं प्रमाणपत्र काढत होते, वारसाचं प्रमाणपत्र काढायचे, 10-5 हजार मिळायचे ज्युनियरला, दिलं ज्युरिडिक्शन तिकडे रेव्हेन्यूला. आमचे पोरं काहीतरी क्रिमिनलमध्ये छोटं मोठं बेल करून ते ज्युरिडिक्शन पोलिसाला, म्हणजे पोलिसाला भ्रष्टाचार करायचं ज्युरिडिक्शन दिला तुम्ही. आम्हाला 1000 रुपये देत नाही क्लायंट, आणि पोलिसाने टिकूर दाखवलं की 10-10 हजार रुपये देतात. अरे मग तुम्ही भ्रष्टाचाराचं तोंड मोकळं करताय का वकिलाला? कुठेतरी वकिलाला सोबत घेऊन चला. नाही चालत असेल तर आमच्याकडे माहीत आहे काय करायचं आम्हाला, आम्ही भिणाऱ्यातले नाही आहे. पण हे कोण बोलणार, हे सगळं बोललं पाहिजे. ते ज्युरिडिक्शन कोण आणणार, पोलिसाकडे ज्युरिडिक्शन कोण काढणार, जेणेकरून वकिलाला मारणं आणि म्हणे न्याय दारोदारी. वकील म्हणजे न्याय दारोदारी, न्याय आपल्या दारी आणि वकील दारोदारी का? वकिलांना असं भीक मागत फिरवायला लावणार का तुम्ही? या सगळ्या गोष्टीवर सोल्युशन एकच आहे, तुम्हाला फक्त या निवडणुकीमध्ये चांगले उमेदवाराला निवडून द्यावं लागेल आणि चांगलेच उमेदवार द्या, जेणेकरून, आणि विचारा त्यांना, तू बारचा 1 रुपया खाणार नाही शपथ घाल, इथं अफिडेविट करून दे आणि मग जा. विचारा कुणाच्या बापाचे पैसे, महिन्यात 4 मिटिंगा, 30-30 हजार एका मिटिंगला, लाख रुपये 1.25 लाख रुपये कमवायला तिथं जातात. अरे करा ना वकिली. 15,000, माझ्याकडे 65,000 ब्रीफ आहे, 15 ज्युनियर आहेत, प्रत्येकी 75,000 रुपये, 50,000 रुपये, 60,000 रुपये, 40,000 रुपये मी स्वतः माझ्या उत्पन्नातून देतो. ज्युनियरला मारून घालण्यासाठी नाही, त्यांची सेवा घेतो, तर त्यांची स्टँड करतो घरदार. ही भावना चांगली असावी. फक्त मीच कमवलं पाहिजेत आणि बाकी सगळं दुसऱ्याने ही करून घे असं नाही आहे. बाबा काय घेऊन जायचं, कोण घेऊन गेला सोबत, सांगा ना मला. आयुष्यभर धड 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 करून पैसे कमवता आणि काय घेऊन गेला? काय नेला रतन टाटाने? 60,000 कोटीचं बजेट होतं, 60 लक्ष हजार कोटी. काय घेऊन गेला 1 रुपया तरी? काय नेलं आमच्या अजितदादांना? काय घेऊन जातो? काहीच घेऊन, अरे सगळं ठेवून जायचंय.
इतरासाठी जगा शिका, इतरासाठी काम करा शिका. एक सामाजिक दृष्टिकोन, आपलं भलं झालं ना इतराचं कसं भलं करता येईल याचा हा सामंजस्य विचार मनात ठेवा. विचार चांगले करा आणि चांगलं जगा. आणि म्हणून अण्णाराव पाटील जी जगतोय ना अत्यंत स्वाभिमानानं जगतोय, सगळ्याला घेऊन जातोय, सगळ्याला जेवढी करता येईल तेवढी मदत करण्याचं सातत्यानं. मला माहीत आहे जन्माचा, जगण्याचा आणि मरण्याचा अर्थ, हे सगळं ओळखून करतो मी. मला काय, आणि माझ्या बापानं सांगितले आणि तुकाराम महाराजांनी सांगितले, अरे परोपकार ते पुण्य, परपीडा ते पाप. परोपकार करत चला, सोबत घेऊन चला, सगळ्याला भलं करायचा विचार करा. आणि आमच्याकडे धर्म, जात, पंथ, प्रांत, भाषा, लिंगभेद, अरे काय काय तर नाही. अरे तुम्ही वकिलांनी असला विचार करू नये. वकिलांनी चांगला विचार करावा. आपला जात, धर्म सगळं काय आपला व्यवसाय आहे, आपण ह्याच्यात करू नये. आपण सगळ्यांनी मन मोकळेपणा एकमेका होऊ द्या ना. मोठे वकील मोठे होऊ द्या की, राजकारणातून त्यांनी बारीक आपणार छोटं केलं तर केलं, पण वकिली तर मोठं होऊ द्या. आणि त्यांना जेव्हा गरज पडते तेव्हा वकिलाची याद येते, वकिलाला जेव्हा गरज पडते तेव्हा त्यांना कुणी याद करत नाही. म्हणून या सरकारला सुद्धा ज्या विचारता येतो आणि विचारला पाहिजेत, त्याच्यासाठी जे चांगलं केले ते चांगलं आहे, जे वाईट आहे ते आणणारच नाही. मला ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. आपण सगळेजण अतिशय नम्रपणे ऐकलात, अतिशय मन लावून ऐकलात. मी तुमचे सतिशय आभार व्यक्त करतो आणि मी थांबतो. माझा नंबर 101 आहे. 101% आता आपल्याला काही भीती नाही असं वाटतंय, पण तसं महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकण्यासारखं होऊ नये. एका महाराजांनी सांगितले की उद्या शिवरात्री आहे, सगळ्यांनी महादेवाच्या पिंडीवर दूध घाला गावाला, सगळ्यांनी सांगितलं. प्रत्येकानं असा विचार केला, मी नाही केलं तर काय, मी नाही टाकलं तर काय फरक पडते, ह्यानं टाकलं असेल की, असं सगळ्यांनीच विचार केले. आणि ती महादेवाची पिंड साळुंका जी आहे कोरडी ठक राहिली. तसं राहू नये म्हणून तुम्हाला नम्रपणे निवेदन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.